बोलो येशू मसीह की प्रेज लॉर्ड, हालेलुया. आजचा जो मननाचा विषय आपण निवडलेला आहे तो म्हणजे उपयुक्त पात्र, योग्य असं पात्र, कामाचं पात्र. आणि या विशेष अशा विषयावरती आज आपण मनन करणार आहोत. पात्र म्हणजे भांडे. सगळ्यांच्या घरात भांडे असतात. काही लोकांच्या घरात भांडण नसतं पण भांडे असतात. भांडे असायला पाहिजेत. हालेलुया. ऐकताय सगळे? भांडे असतात. आता तुम्ही मला सांगायचं काय काय भांडे असतात घरात? ताट, चमचा. चमचा फार महत्वाचा आहे. वाटी, लाटणं पण फार महत्वाचं आहे. कुकर आणि मिक्सर असतं. मिक्सरला पण भांडं असतं. भांडे सांगा सगळे. आणखीन भांडी काय असतात आणखीन? व्हेरी गुड. कढई आहे ना? व्हेरी गुड. आठवतंय का नाही आठवत? अजून काय घरात तुमच्या भांडी? जरा किचन आठवा. पोळपाट, लाटणं. अजून काय भांड्यांमध्ये काय काय तुमच्याकडे? मोठे पातेले, टोप वगैरे आपण बोलतो. अजून काय असतं? हांडा, कळशी. क्या बात आहे. येस. ग्लास. किचन आठवा ना तुमचं. उजवीकडून स्टार्ट करा. इकडं मी काय ठेवलंय? पॅन, कढई, तवा. झालं. आणखीन कप बशी. क्या बात आहे. बोला, आज सगळे भांडेच होऊन जाऊ द्या सगळे. आणखीन तांब्या, चाकू, सुरी. ते पण एक भांड्यातलाच प्रकार म्हणता येईल. ठीक आहे. गाडगे मडके राहिले होते. पाण्याचा माठ पण महत्वाचा आहे. अजून घरात भांडी काय काय असतात? काही भांडी आहेत ती रोज लागतात आणि काही भांडी कधी कधीच वापरतो आपण. आणि काही भांडी असतात ती आपण कधीच वापरत नाहीत, है ना? काही अशी भांडी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत. आणि अजून एक भांड्यांचा प्रकार आहे की जे फक्त दिसायला आपण शोकेसमध्ये ठेवतो. आलेले पाहुणे जर घरात बसले, ह्यांच्याकडं काय भांडे. गेल्या वर्षी आम्ही इटालीला गेलो होतो, तिथून आणले. अच्छा, म्हणजे लोकांना कळाले इटालीला पण जाऊन आलेत. बऱ्याच प्रकारची भांडी आहेत. बरीच भांडी रोज वापरावी लागतात. बरीच भांडी कधी कधी वापरतो आणि काही भांडी बिलकुलच आपण कधी वापरत नाही. आटगळीत, माड्यावरती वगैरे आपण कुठेतरी टाकून देतो त्यांना आणि आपल्याला विसर पडतो. काही भांडी आठवण म्हणून ठेवली जातात. माझ्या आईच्या हातचे, आजीच्या हातचे वगैरे असं म्हणून काही जुनी भांडी जतन करून ठेवली जातात आणि त्यांना सांभाळलं जातं. अशी वेगवेगळ्या प्रकारची भांडी आपल्या घरामध्ये असतात. भांड्यांचे विविध प्रकार आहेत. ठीक आहे. आता ही घरातली भांडी झाली. आणखीन काही भांडी आहेत ना, तर त्यांचं मूल्य वेगळं वेगळं असतं. स्टीलच्या भांड्यांचा भाव वेगळा आहे, पितळेचा भाव वेगळा आहे. तेच जर तांब्याची भांडी घेतली तर अजून भाव वेगळा असेल आणि सोन्या चांदीची घेतली तर अजून वेगळा आहे. असं कोणी म्हणत नाही बाई कालच मी सोन्याची कढई केली, है ना? प्रत्येक पात्राची एक वेगळी किंमत आहे आणि प्रत्येक पात्राचं एक वेगळं काम आहे. आणि घरामध्ये असलेल्या या सगळ्या भांड्यांकडं आपण ज्यावेळेस बारकाईने पाहतो त्यावेळेस ज्या पात्राचा उपयोग ज्या कामासाठी केला पाहिजे, जिस बर्तन को जिस काम में हम इस्तेमाल करना चाहिए, त्याच कामामध्ये आपण त्या भांड्याला वापरलं पाहिजे. एके ठिकाणी मी गेलो आणि एका बहिणीने मला फार हुशारकीने सांगितलं, माझ्यासारखी बिर्याणी कुणीच बनवत नाही.
भाऊ तिकडून आतून ओरडतोय, हा बनवते ती प्लास्टिकच्या पातेल्यामध्ये. शक्य आहे? जे काम ज्या पात्राचं आहे त्याच पात्राचं काम त्या पात्राने केलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही घरात पाणी भरता त्यावेळी तुम्ही चमच्याने भरत नाही. सांगण्याचं तात्पर्य हे की प्रत्येक कामासाठी योग्य पात्र आहेत. 100 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे, छोटे पातेले घेऊन चालणार नाही, त्याच्यासाठी वेगळे पात्र आहेत. 2 लोकांना चहा बनवायचा आहे, मोठं पातेलं काढून मांडल का चुलीवरती? कळतंय मला काय सांगायचंय? बेसिक गोष्टी एकदम. तर विभिन्न पात्र आहेत, वेगवेगळ्या मूल्याचे पात्र आहेत, वेगवेगळ्या किमतीचे पात्र आहेत, वेगवेगळ्या कामासाठी वापरले जाणारे पात्र आहेत. काही पात्र आपण रोज वापरतो, काही कधी कधी वापरतो, काही पात्र कधीच वापरत नाहीत, काही पात्र फक्त आठवण म्हणून आपण ठेवत असतो. प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय आणि 15 वचन आपण वाचूया. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय व राजे व इस्रायलाची संतती ह्यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. आमेन. प्रेषित 9:15 मध्ये ॲक्च्युली ज्यावेळेस प्रेषित 9 वर आपण येतो, एक गोष्ट पक्की कळाली पाहिजे की शाऊलाचा पौल झाला. आणि त्या ठिकाणी आधीच्या अध्यायांमध्ये ज्यावेळेस आपण बायबलमध्ये पाहतो की वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. स्तेफनाबद्दल दगडमार झाला स्तेफनाला. आणि ज्यावेळेस तुम्ही बारकाईने वचन टू वचन वाचाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की स्तेफनाला धोंडमार करत असताना शौल पण तिथंच होता, नंतर ज्याचा पौल झाला. म्हणजे तो त्या धोंडमारासाठी त्याचा सहमत होतं की ह्या लोकांना मारलंच पाहिजे, ख्रिश्चन लोकांना, विश्वासणाऱ्यांना. अशा प्रकारची वृत्ती असणारा व्यक्ती. आणि मग परत एकदा त्याने फर्मानच घेऊन आला, जिथं जिथं येशूच्या नावाने प्रार्थना करतायत लोक सगळ्यांना जेलमध्ये टाकायचं आणि फटके द्यायचे. बोलो येशू मसीह की. तुम्हाला वाटतं आजच चाललंय? हे पूर्वीपासून चाललंय. हालेलुया. आपण फटके प्रूफ आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर हा जो शौल नंतर पौल झाला, हा शौल जो आहे, हा शौल ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी 9व्या अध्यायामध्ये दिमिश्काच्या वाटेवरून चाललेला होता. आता जातो आणि त्या लोकांना पकडतोच. जाता जाता आकाशातून लख प्रकाश चमकला आणि असा प्रकाश चमकला की त्याचे डोळे एकदम दिपून गेले. आणि वरून वाणी झाली, आकाशातून वाणी झाली. आणि ती वाणी होती, शौला शौला तू माझा छळ का करतोस? हालेलुया. छळ तो ख्रिस्ती लोकांचा करत होता, पण परमेश्वर म्हणतोय, येशू बोलतोय की तू माझा छळ का करतोयस? आणि त्याने विचारलं, प्रभू तू कोण आहेस? तो म्हटला, मी नासुरी येशू आहे, तू माझा छळ करत आहेस. त्या दिवशी आत्मिक डोळे त्याचे उघडले, त्याला कळालं की येशू हा जिवंत देव आहे. पण त्याने जो प्रकाश पाहिला होता, काय पाहिलं होतं? जे लोक रोज अंधकार पाहतात, प्रभूकडे आल्यावर त्यांना प्रकाश पाहायला मिळतो. कारण बायबल सांगतं योहान 8:12 मध्ये, मीच जगाचा प्रकाश आहे. च लावलंय म्हणजे दुसरा कोणी नाही. येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. आणि तो प्रकाश त्याने पाहिल्यावर तो शौल आंधळा झाला. आता आंधळा झाल्यानंतर सेवा करणार कशी? त्याला बरं पण करायचंय. एका संदेश त्याला देवाने निवडलं, हनन्याला. त्या प्रॉफिटला सांगितलं, जा त्याच्यासाठी प्रार्थना कर, शौलासाठी. आणि हे ज्यावेळेस प्रभूकडून या संदेश त्याने ऐकलं त्यावेळेस तो म्हणतो की मी कसा जाऊ, कारण की तो लोकांचा छळ करणार आहे, तुझ्या लोकांचा. यावर परमेश्वराने त्याला उत्तर दिलं, परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. हालेलुया. तो
तो माझे, सगळ्यांनी म्हणा, तो माझे, तो माझे, तो माझे निवडलेले पात्र आहे. पात्र म्हणजे काय? भांड. पात्र म्हणजे काय? लोणच्याची बरणी. का म्हटलं आपण त्याला? कारण आतमध्ये, हालेलुया, साखरेचा डबा. का म्हणतो आपण त्याला? कारण त्याच्या आतमध्ये हा पात्र आहे, पण हा येशूचं नाव घेऊन जाणारा पात्र. याच्या आत काय आहे? येशूचं नाव त्याच्या आतमध्ये आहे. माझं नाव घेऊन जाणारा हा निवडलेला माझा दास आहे. आणि हे माझं निवडलेलं, सगळ्यांनी म्हणा, माझं निवडलेलं पात्र आहे. भांडे खूप आहेत. दिमिश्काच्या वाटेवरती कैक लोकांची गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये कैक प्रकारचे लोक आहेत, पण त्या गर्दीमध्ये एक निवडलेलं पात्र आहे ज्याचं नाव शाऊल आहे. देवाने त्याचा पुढं वापर केला. हालेलुया. जगात गर्दी आहे, जगात खूप लोक आहेत, पण तुम्ही आणि मी निवडलेले. तुम्ही ऐकताय का चर्च? म्हणा, मी निवडलेला आहे, निवडलेला आहे. हालेलुया. देवाने तुम्हाला निवडून वेगळं केलंय. घरात अनेक भांडी असतील, एखादं भांडं असलं नसलं तरी फरक पडत नाही. हालेलुया. एखादं भांडं असलं नसलं तरी फरक पडत नाही, पण काही भांडेत त्यांच्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही. ते भांडे आपण आहोत. हालेलुया. ज्याच्याशिवाय काम होऊ शकत नाही ते भांडे तुम्ही आहात. देवाने तुम्हाला निवडून वेगळं केलेलं आहे. त्या स्थितीमधून तुम्हाला बाहेर काढलंय आणि देवाने ठरवलंय की तुमचा वापर करावा. आमेन. 1 पेत्र 2:9. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रदर्शित करावेत. आमेन. तुम्ही कोण आहात? निवडलेला वंश. हालेलुया. देवाने तुम्हाला निवडून जगापासून वेगळं केलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे. आणि तुम्ही सर्व पात्रांमधले, जगातील गोष्टींमधले कुणीतरी एक असे नाही, तुम्ही वेगळे आहात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जसा आमचा येशू वेगळा आहे, येशू वेगळा आहे की नाही? प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशू वेगळा आहे, तसं तुम्हाला देवाने जगापासून वेगळं केलेलं आहे. 2 तिमोथी 2:20. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही. सोने चांदीचेच पात्र घरात असतात असं नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. हालेलुया. पात्रांचे प्रकार इथं 4 प्रकार तर स्पष्टच दिलेत: सोन्याची, चांदीची, लाकडाची, मातीची. आता जसजसं हजारो वर्षानंतर आज आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारची भांडे आज आपल्याला जगात पाहायला मिळतात. आणि जेवढ्या प्रकारची पात्र आहेत तेवढ्या प्रकारचे त्याचे उपयोग आहेत. काही पात्र स्पेशल गोष्टींसाठी वापरले जातात आणि काही पात्र जे आहेत त्यांचं काम जे ते हलक्या गोष्टींसाठी वापरले जातात, साधारण कामासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ, घरामध्ये एखादं स्पेशल तुमचं वेसल आहे, चांदीचं ताट आहे, ते खास तुम्ही ऑकेजनवरती तुम्ही जेवायला काढता आणि ते ताटचे ना त्याची एक विशेष योग्यता आहे. आणखीन एक पात्र आहे घरामध्ये, मग अशा लिस्टमध्ये राहिलं ते कचऱ्याचा डबा. बोले विश्वासी की हालेलुया. जे भेटल ते कचऱ्याच्या डब्यात टाकून दे. नको, तुटलं दे फेकून, कचरा सगळा त्याच्यात. जे काही नकोय ते कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्ही टाकून देता. त्याची जी योग्यता आहे ती त्या प्रकारची आहे. दोन्ही गोष्टीत डिफरन्स आहे. काही पात्र, हेच बायबलमध्ये इथे सांगितलंय, काही मानमान्यतेच्या उच्च दर्जाच्या कामासाठी काही पात्र वापरले जातात आणि काही पात्र जे आहेत ते सामान्य खालच्या कामासाठी वापरले जातात. अशा प्रकारचे विभिन्न पात्र देवाच्या लोकांना तुम्हाला घरात पाहायला मिळतील. आज देवाने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेलं आहे.
आणि आमच्यावर जी देवाची कृपा आहे, आमच्यावर जो देवाचा अभिषेक आहे, आम्हाला वेगळं केलेलं आहे. आम्हाला हलक्या कामासाठी वेगळं केलेलं नाही आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? समजतं सगळ्यांना? कुठल्या कामासाठी? प्रेज द लॉर्ड. चांगल्या कामासाठी, उच्च दर्जाच्या कामासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे. देवाने आपल्याला उच्च दर्जाच्या कामासाठी निवडलंय. उच्च दर्जा म्हणजे, एकदा बिली ग्रॅहम देवाचे महान सेवक होऊन गेले. रिसेंटली आता ते प्रभूमध्ये 20वा पावले. अमेरिकेतले सगळे मोठे ज्ञानी लोक त्यांच्याकडे आले. त्यांनी रिक्वेस्ट केली की आता येणाऱ्या इलेक्शनला तुम्ही उभे राहा. अमेरिका तुम्हाला निवडून देणार आहे आणि तुम्ही या देशाचे प्रमुख झालेच पाहिजे. प्रेसिडेंट ऑफ अमेरिका हे तुमच्या पुढं, नावापुढं लागलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, बिली ग्रॅहम म्हटले, माझा दर्जा त्याच्यापेक्षा खूप उंच आहे. मी देवाचा परात्पर देवाचा सेवक आहे. माझा दर्जा तिथून खाली आणून मला प्रेसिडेंट करता? देवाचं काम करणं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही प्रियांनो. प्रभूच्या कामी पडणं याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या कार्यासाठी आमचं जीवन उपयोगात आलं पाहिजे आणि आम्ही दिनी प्रतिदिनी या गोष्टीची आमच्या जीवनातून काळजी घेतली पाहिजे का प्रभू, मी शोकेशमध्ये आहे की मी तुझ्या हातामध्ये आहे? माझा वापर होत आहे का मला गंजून जाण्यासाठी कुठंतरी कचऱ्याच्या डब्यात टाकलेलं आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही अशा चर्चमध्ये आलेले आहात. तुम्ही जर ठरवून आलात की मला नाही सुधारायचं, गाठ माझ्या देवाशी आहे. तुम्हाला सुधरवल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडत नसतो. बोलो येशू मसीह की. लोक घरी जातात आणि फोन करतात, मला जमणार नाही. आम्ही 50 मेसेज पाठवू, फोन करू, पण उचलून आणू, पण आणूच. हालेलुया. आमचं काम आहे. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्याच परिस्थितीत तुम्हाला आयुष्य काढायचं असेल तर प्लीज हे चर्च येऊ नका तुम्ही इथं. नीट ऐका मी काय बोलतोय. देवाने तुम्हाला इथं आणलंय तुम्ही ताऱ्यासारखं झळकावं म्हणून. माझ्या प्रभूने तुम्हाला इथं आणलंय कारण तुम्ही गरिबीत मरावं ही त्याची इच्छा नाहीये. तुमच्या परिस्थितीवर तुम्ही विजय प्राप्त करावा म्हणून माझ्या देवाने तुम्हाला इथं आणलेलं आहे. इतर भांडे पडलेत आणि त्या कचऱ्यात तुम्ही पडलात असं नाही. देवाने तुम्हाला वेगळं केलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे. निवडलेले पात्र बनवण्यासाठी माझ्या देवाने तुम्हाला इथं आणलंय. स्वतःला ऑर्डिनरी समजू नका. काही लोक बोलणंच असं असतं ना, मी काय बाबा गरीब माणूस, साधा माणूस. कोणी काय केलं तर कशाला गरीबाला असं करतं? तू स्वतः तोंडाने स्वतःला गरीब म्हणतोय. जिवंत देवाचं संतान आहात तुम्ही. परात्पर देवाचे पुत्र आणि कन्या आहात. लाज वाटली पाहिजे आम्हाला असं म्हणताना की मी गरीब आहे आणि मी कंगाल आहे. तुझे खिसे रिकामे असतील पण बापाचे भरलेले आहेत ना. मग त्या श्रीमंत बापाच्या खिशात जे आहे ते सगळं तुझं आहे. तू कसा गरीब असणार आहेस? तुमची परिस्थिती देवाला बदलायची आणि देवाला हे सांगायचं, माझा वापर कर, माझा वापर कर, माझा वापर कर. जे ओझं तुमच्या मनात आहे, जे देव तुम्हाला सांगतो करण्यासाठी, ते करा. आशीर्वाद मोठे, आशीर्वाद मोठे. आता जर आम्हाला असं सन्मानित पात्र बनायचंय, प्रभूच्या कामासाठी उपयुक्त पात्र बनायचंय, 4 गोष्टी कराव्या लागतील. किती? पट 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 4 गोष्टी सांगतो. ऐकताय सगळे? बोलो येशू मसीह की. पहिली गोष्ट, आम्हाला मूल्यवान बनावं लागेल. हालेलुया. थर्माकोलची प्लेट परत धुवून घेता? पंतरवळी लग्नातली, अगं बाई किती छान पंतरवळी, उचलून धुवून घरी घेऊन जाता. पंतरवळी जेवलं की ते ताटात जेवलं की ते परत धुवून घ्यावं लागतं. हालेलुया. तुमच्या जीवनात तुमची किंमत कशी वाढणार आहे याच्याकडे लक्ष द्या.
स्वतःला तुच्छ आणि शून्य लेखणं सोडून द्या. आज तुम्ही देवाच्या राज्यातले पात्र आहेत, पण तुमची किंमत वाढणार कशी आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, 1 पेत्र 2 अध्याय 9 वचन. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रदर्शित करावेत. ह्या वचनात स्पष्ट लिहिलंय, तुम्हाला निवडलंय, तुम्हाला वेगळं केलंय. आणि तुम्हाला वेगळं करीत असताना प्रभूने त्याचं रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी सांडलंय. हालेलुया, बोलो येशू मसीह की. ज्यांच्यासाठी रक्त सांडलंय, येशूच्या रक्ताची किंमत काय आहे? आज जर एखाद्याला रक्ताची कमी पडते, असं होतं कधी पेशंटला रक्त कमी पडतं, रक्त भरतात, माहिती आहे? कधी असा बाप बघितलाय माझ्या मुलीला रक्त कमी झालंय आणि इथं चिकन मटनच्या दुकानात जाऊन 1 बॉटल रक्त द्या, मुलीला रक्त भरायचंय? असं कधी कोणी करतं का? हॉस्पिटलवाल्यांनी रांगच लावली असती, जितना भी निकलेगा हमको दे दो. जनावराचं रक्त माणसाला चालत? माणसाला माणूस बनून आला, स्वतःचं रक्त दिलं तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि आम्हाला एवढं मूल्यवान त्याने बनवलं की आम्हाला निवडून त्याने राजकीय याजकगण बनवून आम्हाला त्याने ते योग्यतेचं केलंय. या जगात सगळ्यात मूल्यवान जर एखादी गोष्ट असेल तर ते प्रभू येशूचं नाव आहे. प्रभूला स्वीकारल्यावर आपोआप तुमची किंमत वाढते. बोलो येशू मसीह की. हालेलुया. तुमच्याकडे येशू नाही, लोक तुम्हाला विचारतील की नाही विचारणार मला माहित नाही, पण एकदा तुम्ही प्रभूला प्राप्त केलं, येशूला आपल्या जीवनात घेतलं, तुमचं मूल्य वाढलं. तुमचं शिक्षण नसलं तरी येशू आहे, तुमचं मूल्य जास्त आहे. पैसा नसला तरी येशू आहे, तुमचं मूल्य वाढलं. मोठं घर नसलं तरी येशू आहे, तुमचं मूल्य वाढलं. तुमच्याकडे काही मूल्यवान लोक झालेले आहात. बोलो येशू मसीह की. पहिली गोष्ट, आम्हाला मूल्यवान बनायचंय आणि ते कशाद्वारे? येशूच्या रक्ताद्वारे, येशूच्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. आमेन. दुसरी गोष्ट, मूल्यवान पात्र आम्हाला कळालं. जर आम्हाला त्या योग्यतेचं पात्र बनायचंय, सन्मानाचं पात्र बनायचंय, तर दुसरी गोष्ट, पात्र जर 2 असतील, आज तुम्हाला दूध गरम करायचंय घरात. सोपे उदाहरण आहे एकदम. 2 भांडी आहेत, एक मळून गेलेलं खराब आहे आणि एक एकदम स्वच्छ आहे. कुठलं भांडं घेणार तुम्ही? का बरं? त्याची विचाराची काय चूक आहे दुसऱ्याची? दोन्ही सेम साईजचे आहेत भांडे, दोन्ही पण एकाच धातूचे आहेत, दोन्ही पण चांगले आहेत, फक्त एक अस्वच्छ आहे आणि एक स्वच्छ आहे. कुठलं घेणार? पक्का हो की नाही? मोठ्याने बोला. जे पात्र स्वच्छ आहे, जर त्या पात्राचा तुम्ही घरात वापर करता, प्रभू अशुद्ध पात्रांचा कसा वापर करेल? काही लोक असत्य बोलतात आणि त्यांची इच्छा आहे की देवाने माझा वापर करावा. काही लोक आपल्या वर्तनातून चुका करतात, चुकीचं वागतात आणि त्यांना वाटतं की परमेश्वराने माझा वापर करावा. कसं शक्य आहे? इथं उभं राहून तुम्ही लोकांकडे बघता, तुमचे 2 डोळे इतरांना पाहतात, पण एवढ्या लोकांचे डोळे तुम्हाला पाहत असतात. तुमचं कॅरेक्टर स्वच्छ पाहिजे. हालेलुया. तुमचं जीवन शुद्ध पाहिजे. जे लोक जीवन शुद्ध पवित्र रीतीने जगत नाहीत प्रियांनो, अशा लोकांना प्रभू वापरत नाही. प्रभू वापरत नाही. जर तुम्हाला वाटतं प्रभूने तुमचा वापर करावा,
जर तुम्हाला वाटतं देवाने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वाद द्यावा, जर तुम्हाला वाटतं की देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही मूल्यवान बनावं, तर एक गोष्ट करा, स्वच्छ जीवन जगा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आता स्वच्छ जीवन म्हणजे रोज मी आंघोळ करतो असं सांगू नका. हालेलुया. 1 योहान 1:7 आपण वाचूया. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आमेन. हालेलुया. कशाने आम्ही शुद्ध होणार? येशूच्या रक्ताने शुद्ध होणार. आता येशूच्या रक्ताने एकदा शुद्ध झालो, काही काही लोक तळ्यात मळ्यात खेळत राहतात रोज. आज प्रार्थनेत आले, उद्या परत पापात जाणार, परत संडे आला की भक्तीची वेळ. हालेलुया. कधी देवाकडं कधी सैतानाकडं, कधी देवाकडं कधी सैतानाकडं, कळतच नाही सिग्नलचा कलर कधी बदलतो. आणि मग या परिस्थितीमध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं काम आपल्या जीवनातून कसं होणार आणि आम्ही देवाच्या राज्यासाठी उपयुक्त पात्र कसे बनणार? पवित्र वचन आपल्याला स्पष्ट सांगते की आम्हाला शुद्ध होण्याची गरज आहे. ज्यावेळेस पात्र बनवले जातात, बायबल सांगते नीतिसूत्रे 25 आणि 4, रुपयातला गाळ काढून टाक म्हणजे धातू गाळणाऱ्यांसाठी त्याचे चांगले पात्र बनते. रुपयातला गाळ, सगळ्यांनी म्हणा, रुपयातला गाळ काढून टाक. रुपयातला गाळ, थोडं जरा जोरात बोला. रुपयातला गाळ, रुपयातला नाही हो, रुपयातला म्हणजे चांदी मधला. म्हणा, रुपयातला गाळ काढून टाक म्हणजे धातू गाळण्यासाठी, धातू गाळणाऱ्यासाठी त्याचे चांगले पात्र बनते. चांदीमध्ये अजून काहीतरी माती वगैरे मिक्स केली तर पात्र चांगलं नाही बनणार. चांदीला शुद्ध करावं लागेल, माती काढून टाकावी लागेल, अशुद्धता काढून टाकावी लागेल, मग चांगलं पात्र बनेल. आम्हाला जर देवाच्या राज्यात उपयोगी पात्र बनायचं आहे, खूप प्रार्थना करतो, कधी कधी सिक्रेट पितो, रोज पित नाही, कधी कधी चालेल. आठवड्यातून एकदाच दारू पितो, खूप प्रार्थना करतो, चालेल. हो की नाही? जेव्हा चांदी स्वच्छ होईल तेव्हा उत्तम पात्र तयार होईल. म्हणून आधी येशू ख्रिस्ताने आम्हाला स्वच्छ केलं, आमच्यातला गाळ काढून टाकला आणि आम्हाला असं पात्र बनवलं जे प्रभूच्या कामासाठी उपयोगात आणलं जाऊ शकतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही एक असं पात्र आज आहोत ज्या पात्रामध्ये प्रभूने सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया. असं पात्र देवाने आम्हाला बनवलं आज तुम्हाला आणि मला, की देवाचं वचन आमच्यामध्ये भरलेलं आहे. हालेलुया. चिखलामध्ये दगड टाकला, अंगावर दागिने उडतात, आहे की नाही? लगेच एकदम अंगठ्या, चैन वगैरे सगळं असंच होतं ना. चिखलात दगड टाकलं तर, चिखलात दगड टाकला तर, पाण्यात दगड टाकला तर, आज जर तुम्हाला लोकांनी धोंडमार केला तरी तुमच्यातून येशू त्यांना दिसला पाहिजे. कुणी तुम्हाला शिवीगाळ दिली, तुमच्यासाठी अपशब्द वापरले, तुमच्या मुखातून काय निघालं पाहिजे? आशीर्वाद निघाले पाहिजेत. प्रभूचं नाव तुमच्यातून निघालं पाहिजे, प्रभूची वचनं तुमच्या मुखातून निघाली पाहिजेत. ही देवाची योजना आहे. कारण तुम्ही असं पात्र आहात जे देवाच्या सामर्थ्याने भरलेलं आहे. तुम्ही असे पात्र आहात जे देवाच्या अभिषेकाने भरलेले आहेत. हालेलुया. तुमच्या संपर्कात जे येतील ते आशीर्वादित झाले पाहिजेत. हालेलुया. पहिली गोष्ट काय शिकलो आपण?
पात्र मूल्यवान बनलं पाहिजे की नको? हालेलुया. मूल्यवान कशाने बनणार? येशूला ग्रहण केल्यामुळं. दुसरी गोष्ट, पात्र कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे. हालेलुया. अशुद्ध पात्राला देव वापरणार नाही. नेहमी एक कॅरेक्टर ठेवा, मला शुद्ध जीवन जगायचं आहे. आमेन. योसेफ जुन्या करारामधला, नवीन करारात पण एक आहे, जुन्या करारातला योसेफ एका घरात काम करायचा. पोटीफर नावाच्या एक व्यक्तीच्या घरात काम करायचा आणि एवढा फेथफुली करायचा, मालक बघतच नव्हतं. योसेफ म्हणजे सगळं काय. योसेफ सगळी जबाबदारी, टेन्शन नाही. आता मालकाची जी बायको होती तिला योसेफकडे बघून धडधड व्हायची. म्हणजे भीती नव्हती वाटत, तिला प्रेम झालं. हालेलुया. लग्न करताच कशाला मला हेच कळत नाही. हालेलुया. एकदा लग्न झालं म्हणजे सीट बुक झालेलं आहे, कन्फर्म. हालेलुया. RAC नाही, वेटिंग नाही, कन्फर्म. आणि एकदा कन्फर्म सीट झालं, ते सीट दुसऱ्याला देऊ नका, नाहीतर ट्रेनमधून उतरावं लागतं. कळेल त्यांना कळेल, सगळ्यांना सगळे संदेश कळत नाहीत. हालेलुया. आता ह्या योसेफाला मनात कळालं असेल, अक्का बघते आपल्याकडं, पण योसेफ आपल्याच कामात. ती मुद्दाम 17 वेळा पुढे येत असेल, पण योसेफ दुसरीकडंच. आजकालची योसेफ पण तो योसेफ सच्चा योसेफ होता. नजर हाटी दुर्घटना घटी. येशूवरून नजर काढायची नाही आणि चुकीच्या ठिकाणी नजर लावायची. आता एक दिवशी घरी कोणीच नव्हतं. योसेफ आणि मॅडम म्हटल्या, हॅलो योसेफ. योसेफ म्हणलं, नको रे बाबा. योसेफाच्या अंगावर असलेले वस्त्र तिने पकडले. योसेफ म्हटला, घे तुला. योसेफ पळून गेला. बोला येशू मसीह की. हालेलुया. त्या दिवशी जर योसेफ त्या पापात पडला असता, तो पोटीफराच्या अख्ख्या प्रॉपर्टीचा मालक होऊ शकला असता, काहीतरी करून. पण त्या दिवशी तो तिथून पळाला ना, देवाने त्याला अख्ख्या इजिप्तचा प्रेसिडेंट बनवलं. हालेलुया. छोट्या छोट्या गोष्टीत पडणारे लोक मोठ्या गोष्टींची अपेक्षा करू नका. काय नाही, मी तिला फक्त मेसेज पाठवला, पोलीस लोक लवकर तुझी मसाज करणार आहेत बघ. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला? काही गोष्टी मला फार उघड बोलता येत नाही. पवित्र आत्म्यात चालणाऱ्या लोकांनी बाउंड्रीज घालून बोललेलं खूप चांगलं असतं. प्रेज द लॉर्ड. उपयुक्त देवाच्या गौरवाचं पात्र, सन्मानाचं पात्र बनण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, येशूला प्राप्त करून स्वतःचं मूल्य वाढवून घ्या. केर कचरा भरला, कचऱ्याचा डबा, दारूच्या बाटल्या, तंबाखू, कचरा भरून घेतला स्वतः, कचऱ्याचा डबा. तो नीट चालतही नाही, नीट बोलत पण नाही. ज्याच्या आत कचरा आहे तो नीट बोलतो का? नीट चालतो का? रस्त्याने, जीवनातही नीट नाही, रस्त्याने नीट नाही, घरातही नीट नाही. कशाला? लवकर मार्ग मोकळा होईल. कळतंय तुम्हाला? कचरा भरल्याने आतमध्ये माणसाला किंमत नसते. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्वतःमध्ये घेतल्यावर आमचं मूल्य आपोआप वाढतं. हालेलुया. दुसरी गोष्ट आपण काय शिकलो? कसं व्हायचं आम्हाला? स्वच्छ व्हायचं. कसं व्हायचं? स्वच्छ. पापापासून, वाईट गोष्टीपासून आम्हाला स्वतःची सुटका करायची. आणि एकदा देवाने स्वच्छ केलं, परत त्या पापाकडे आम्हाला फिरायचं नाही. आमीन.
निर्णय घ्या आज, माझ्या प्रत्येक शब्दात येशू झळकला पाहिजे. जगात इथं तुम्हाला काही मिळो नाही मिळो, अपेक्षा सोडून द्या. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जगात तुम्हाला काही प्राप्त हो न हो, त्याच्यापेक्षा जास्त मूल्यवान ही गोष्ट आहे की आमचं देवाबरोबरचं नातं घट्ट राहिलं पाहिजे. काही मिळो अगर न मिळो. आणि त्यासाठी ती शुद्धता, रुपयामधून जसा गाळ काढल्यावर चांगलं पात्र तयार होतं, आमच्या जीवनातला जर आज गाळ देवाने जर काढला ना, मग अशी चकाकी येईल. हालेलुया, चमकणारं जीवन, झळकणारं जीवन आमच्याकडे असणार. आमेन, हालेलुया. काही लोकांचं चमकणं वेगळ्या रीतीचं असतं. अख्खं सोन्याचं दुकान घालून फिरतात आणि नंतर पेपरची हेडलाईन बनतात पुढं. फॅक्ट आहे. एका व्यक्तीने एवढे तोळे सोनं घातलं होतं, चोरट्याने तिला लुटलं. का नाही लुटणार? तुम्ही दाखवलं त्यांना, माझ्याकडे एवढं आहे. काही लोकांना वाटतं की माझे कपडे खूप चांगले असले तर लोक मला चांगलं म्हणतील, माझ्याकडे एवढे दागिने, अशा प्रकारच्या गोष्टी, असा फोन, अशी गाडी असली की लोक मला चांगलं म्हणतील. ते तुला तोंडावर चांगलं म्हणतील आणि म्हणतील फार घमंडी आहे, पैशावाला आहे पण फार घमंडी आहे. कुणी येणार नाही. पण काही लोकांचा पेहराव साधा सुद्धा आहे, पण जर त्यांच्याकडे येशू आहे, हालेलुया, तुम्हाला सांगावं लागणार नाही तुमची काय किंमत आहे. आपलं जीवन एवढं शुद्ध, पवित्र आणि आशीर्वादित असावं प्रियांनो. बोलो येशू मसीह की. स्वच्छ पात्र आम्हाला असायचं. आम्हाला जर ते सन्मानाचं पात्र बनायचंय तर तिसरी गोष्ट, आम्हाला उपयोगी पडणारं पात्र बनलं पाहिजे. कसं? उपयोगी. सगळ्यांनी म्हणा, उपयोगी पडणारे पात्र मला बनव. येशू, मी प्रार्थना करतो. आमेन. उपयोगी. काही पात्र निरुपयोगी असतात. काही लोक जीवनात कशाच्याच कोणाच्याच कामी पडत नाहीत. येतात, जन्म घेतात, शाळेत जातात, कॉलेजला जातात, शिक्षण पूर्ण करतात, जॉबवर जातात, नोकरी लागली का लगेच लग्न करतात, मग लेकरं बाळ, मग घर घ्यायचं आणि मग ते संपलं, रिटायरमेंट, मग थोडे हिल स्टेशनकडे जाऊ आणि तिकडे एखादा बंगला बांधून राहू आणि मग मरून जातात. मग लोक विचारतात तो कसा होता? काय निस्वार्थी होता, स्वतःच बघायचं आयुष्यभर. कोणाच्या कामी पडला? कोणाच्याच नाही कामी पडला. काय देवाचं काम केलं? काहीच नाही केलं. फक्त स्वतः आणि स्वतःच राहिला. काही लोक स्वतःच्या विश्वामध्ये गुरफटलेले आहेत. 2 पैशाची नोकरी करावी म्हणून देवाने तुम्हाला पाठवलं नाहीये जगामध्ये. तुमची फक्त पोटाची खळगी भरायची आणि जगायचं आणि मरायचं ह्याच्यासाठी देवाने नाही पाठवलंय तुम्हाला. जगामध्ये येशूचं नाव उंच करण्यासाठी देवाने तुम्हाला इथं पाठवलंय. विश्वाला तुम्ही घोषित करावं की माझा देव जिवंत आहे, माझा देव परात्पर परमेश्वर आहे, फारोच्या दैवतांपेक्षा माझा देव श्रेष्ठ आहे आणि त्याच्या नावापुढे कोणी उभं राहू शकत नाही. जे उभे राहतील त्यांना लोटांगण घ्यावं लागेल, असा माझा देव आहे. हे आम्हाला जगाला सांगायचं आहे. उपयुक्त पात्र बना, कामी पडा देवाच्या राज्याच्या. किती शिकलोय, किती काय करतोय, ह्या बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. काही लोकांना सबब द्यायला खूप आवडते. पुस्तक जर लिहिलं तर जगातलं सगळ्यात मोठं पुस्तक होऊन जाईल, जास्त पानांचं. आणि जेव्हा काहीच कारण सुचत नाहीत, का रे का नाही आलास आज कार्यक्रमाला, मूड नव्हता,
काही लोक फार भयंकर आहेत. समोरच्याला प्रॉमिस देतील, मी बरोबर 6 वाजता आहे ना, बरोबर घड्याळ तू बघत राहा 6 वाजता. हा बघतच बसतो. स्वतःच्या शब्दाची किंमत नसली ना स्वतःला, की लोकही किंमत देत नाही. एकतर बोलू नका, आणि जर बोलला असाल तर ते शब्द पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्या. आमेन. उपयुक्त बना देवाच्या राज्यासाठी. जे काम तुम्हाला दिसतंय देवाच्या राज्यात ह्या गोष्टीची कमी आहे, त्या कार्यासाठी उभे राहा. काही काम असू शकतं, देव तुम्हाला दाखवून देईल तुमची सेवा काय. ख्रिश्चन लोकांना एक फार मोठा गैरसमज आहे असा, ख्रिश्चन म्हणजे आपलं जीवन व्यवस्थित जगणारा, दर रविवारी चर्चला जाणारा. मुलगा धार्मिक आहे का, रविवारी चर्चला जातो. आणि बाकीचे काय दिवस करतो, सोमवार ते शनिवार काय आहे ते नाही माहीत मला, पण रविवारी चर्चला जातो. चर्चला जाणाऱ्यांना शिक्का मारलाय का हे सगळे स्वर्गात जातील? अजिबात नाही. फक्त चर्चमध्ये हजेरी लावल्याने स्वर्गाचं राज्य मिळणार नाही प्रियांनो. आज आमच्या जीवनाचा वापर देवाच्या गौरवासाठी झाला पाहिजे, देवाच्या गौरवासाठी, देवाच्या सेवेसाठी. यशाया 6 अध्याय 8 वचनामध्ये प्रभू यशाला प्रश्न विचारत आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. म्हणा हा, म्हणा मी आहे. सगळ्यांनी म्हणा मी आहे, मी आहे. असं नसल्यासारखं काय म्हणताय आहात? म्हणा मी आहे, मला पाठव, मला पाठव. यशायाला प्रश्न आहे, कोण जाणार माझ्याकडे? यशाया म्हणतो मी आहे, मला पाठव. देवाच्या राज्यात उपयोगी पडण्यासाठी यशाया तयार आहे. जे तयार आहेत देव त्यांना वापरतो प्रियांनो. जे प्रभूच्या राज्यात उपयोगी होण्यासाठी तयार आहेत, देवा मला तुझ्या गौरवासाठी वापर, तुझ्या सेवेसाठी वापर, तुझ्या कार्यासाठी वापर. महाराष्ट्रात जेवढे मराठी सेवक नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त केरळाचे, आंध्राचे, कर्नाटकातले, तामिळनाडूतले, साऊथ मधून आलेले सेवक जास्त आहेत. का? त्यांना त्यांच्या घरी भाकरी गोड लागत नव्हती, आपल्या स्वतःच्या आई बापांबरोबर राहणं त्यांना आवडत नव्हतं. साऊथ इंडियन सेवक महाराष्ट्रामध्ये येऊन सेवा करतायत का? कारण महाराष्ट्रातले सेवक झोपलेले आहेत. त्यांना वाटतं काय नाही, प्रभू कोणाचाही वापर करेल. तिकडून इकडे येऊन त्यांनी मोठ्या मोठ्या सेवा उभारल्यात. प्रभूची स्तुती असो. ज्या ज्या वेळेस मी हे जे आलेले बाहेरून, परराष्ट्रातून, परराज्यातून, इतर ठिकाणातून महाराष्ट्रात या मुंबईच्या भूमीत जे लोक येतात त्यांना भेटून मी त्यांचे आभार मानतो. गुजरातमध्ये गेलो आत्ता मागे 2 आठवड्यांपूर्वी. पास्टर जयबाराज म्हणून 130 मंडळ स्थापन केला. कन्याकुमारीच्या इकडं काय गावाचं नाव सांगितलं मला ते लक्षात पण नाही, आटापट्टू काहीतरी नाव होतं. एकशे 130 मंडळ्या. सव्वाशे ते 150 पास्टर्स त्यांच्या हाताखाली आहेत. काय सेवा आहे. जसं बघितलं मी स्टेजवरती ते बसलेत, म्हटलं ह्या सेवकाचे आज पाय धुतले पाहिजेत. बोलो येशू मसीह की. त्यांचे पाय धुतले आणि त्यांना म्हटलं, पास्टर आभार मानतो तुमचे, आभार मानतो की तुमची जागा सोडून तुम्ही आमच्या महाराष्ट्रात आलात. तुम्हाला कळतंय? आज आमच्या सेवक लोकांना एकच पाहिजे, प्रभू मला फॉरेनला पाठव. अरे भारतात सेवा आहे ना, इथं आहे ना.
आमच्या देशावरती आमचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, आमच्या मुंबईवर, आमच्या महाराष्ट्रावर आमचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. मला देवाने स्पष्ट दाखवलं आणि मी माझा शब्द मागे घेणार नाही. माझ्या प्रभूची वाणी आहे, मला स्पष्ट या दिवसांमध्ये असं काही प्रभू करणार आहे ना, प्रत्येक विश्वासणारा देवाची सेवा करणार आहे. प्रत्येक विश्वासणारा, एक पण म्हणणार नाही की मी कामाला जातो, मला वेळ नाहीये, मी असं मी तसा. प्रत्येक विश्वासणारा येशूचं काम करणार आहे. प्रत्येक विश्वासणारा ज्याला येशू कळालाय ते जगाची उलथापालथ करतील. मे महिन्यात मी एका सेवकांना भेटलो. पेडियाट्रिक डॉक्टर आहेत, लहान मुलांचे डॉक्टर आहेत. वर्षातून 20 दिवस सुट्ट्या मिळतात. किती दिवस? जगाची उलथापालथ करतोय तो माणूस, जगाची उलथापालथ. दिल्लीतले आहेत आपल्या. दुसऱ्या सेवकांची सेवा वाढताना पाहून तुमच्या मनात दुःख होता का म्हणे, देवा त्याला वापरतो, ह्याला. तुम्हाला आनंद झाला पाहिजे, कारण राज्य तुमच्या बापाचं वाढत चाललंय. वापरू देवाला कोणाला पण. तुमच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या पाहिजेत. देवाचं गौरव होत आहे. आज आम्ही या गोष्टींचा वापर केला पाहिजे, या सगळ्या वचनांचा वापर आमच्या जीवनात केला पाहिजे, की देवा मला ते पात्र बनव. आज नंतर जे पात्र तुझ्या हातामध्ये आणि जे पात्र रोज वापरलं जात आहे, कधी कधी नको. हालेलुया. काय योजना आहे देवाची, काय काम आहे देवाचं, मी काय करू प्रभूसाठी, देवाला विचारा. सुवार्थ प्रसाराचं काम करू शकता. बोलो येशू मसीह की. त्याला काही गत्यंतर नाही. कोणी आलं माझं डोकं दुखतंय, तुम्ही लगेच विचारता काही झेंडू बाम लावून देऊ का, तुला गोळी आणून देऊ? अरे प्रभूचं नाव घे, प्रार्थना कर. तुला संधी आणून दिली माझ्या देवाने. हालेलुया. जिथं समस्या दिसेल तुमचं डोकं चालू नका, तुमचं स्पिरिट चालवायला सुरुवात करा. तुमच्या आत्मिक क्षेत्रात ती गोष्ट कॅच करा. प्रभूने दिलेली ती संधी आहे तुमच्या प्रभूचं नाव उंच करण्यासाठी. हालेलुया. प्रभूला कार्य करायचं आहे. जर आम्हाला देवाच्या राज्यामधलं ते सन्मानाचं पात्र बनायचं आहे, तर आम्हाला आमचं मूल्य प्रभूला प्राप्त करून वाढवलं पाहिजे. येशूच्या रक्ताने आम्ही धुतलं गेलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आम्ही त्याच्या कार्यासाठी उपयोगात आलं पाहिजे. जे पात्र उपयोगात येत नाही त्याची प्रशंसा होऊ शकत नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. गल्ल्यात समोर उभा आहे. दाविदाकडे किती गोटे आहेत? किती दगड घेतले त्याने? ओळातून 5 गोटे घेतले. आता गल्ल्यात समोर उभा आहे, खिशात हात घातला. किती दगड आहेत? गोफन रेडी आहे. दगड किती आहेत? 5 दगड एकत्र मारता येतील का? किती पाहिजे आत्ता? चेक करतोय, कुठला घेऊ कुठला घेऊ. प्रत्येक दगड म्हणतोय मला नको, त्याला घे. हा त्याच्यावर, तो त्याच्यावरती. मला नको, दाविदा त्याला घे. पण जो त्या दिवशी म्हटला असेल मी तयार आहे, त्या गल्ल्यात त्याचा माथा फोडण्यासाठी, तो बरोबर बाहेर आला. त्याचा उपयोग झाला. जो आज म्हणणार देवा मी तयार आहे, माझा वापर कर. हालेलुया. जसा दाविदाने त्याच्या बटव्यात हात घातला होता, आज या चर्चमध्ये देवाने त्याचा हात घातलेला आहे. आणि देव शोधतोय कोण तयार आहे, कोण तयार आहे, कोण तयार आहे, कोण. आणि जे म्हणणार प्रभू तुझ्यासाठी मी तयार आहे, माझा वापर कर. हालेलुया. देव त्यांचा वापर करणार आहे. देव त्यांचा वापर करणार आहे. हालेलुया. देव तुमचा वापर करायला तयार आहे. हालेलुया. चौथा मुद्दा, असं पात्र बना का जे मजबूत पात्र आहे. हालेलुया. तुम्हाला जर देवाच्या राज्यात गौरव करायचा आहे, कमजोर पात्र बनू नका.
देवाच्या घरात कमजोर पात्रांची कमी नाही. कमजोर मी कोणाला म्हणतो? काय आज मला माझ्या चेअरवर चर्चमध्ये बसताच आलं नाही. आज मी दुसरीकडेच बसलो. जाऊ दे आता, मला या चर्चला नको यायला. काही लोक एवढे कमजोर असतात, एवढे कमजोर, चर्चमध्ये घरात एक साधा शब्द पण त्यांना डिस्टर्ब करून टाकतो. साध्या गोष्टींनी काही काही लोक एकदम नाराज होऊन जातात. पटकन दुःखी होण्याची सवय असते काही लोकांना. असं वाटतं याचा जन्म रडण्यासाठीच झालेला आहे. काही लोक रुमालच घेऊन फिरत असत, कोणी मलाच बोलवा. क्षुल्लक गोष्टींमध्ये रडत बसतात. मुळू रडत बसायचं तासन तास, आणि एवढा वेळ तेच स्ट्रेच करत राहायचं. समोरचा खलास. ज्या गोष्टी पटकन सोडता येतील, ह्या राग द्वेष ताणत नाही बसायचं. विकोपाला गोष्टी जातील याची वाट नाही बघत बसायची. पटकन माफ करून टाकायचं. बोलो येशू मसीह की. लगेच सोडून द्यायचं. एखादा काहीतरी बोलतो, मी लग्नात गेले आणि तिने मला असं म्हटलं. ती गेली घरी, पण हिला रात्रभर झोप नाही. ती तशी बोलली, ती तशी बोलली. अहो उठा ना, ती तशी. अरे बोलू दे रे बाबा, मला झोपू दे. तुम्ही तर माझं दुःख कधीच समजून घेत नाही. एखाद्या शब्दावरून जर तुम्हाला झोप लागत नसेल तर तुमच्याकडे माफ करण्याचा स्वभाव अजून आलेला नाहीये. हालेलुया. आम्हाला मजबूत पात्र बनायचं आहे. कसं पात्र? मजबूत पात्र. देवाने तुमच्यावर फार मोठा विश्वास टाकलाय. स्वतःला कमजोर समजायचं. काही लोक असे चेहरे करून बसतात, सगळ्या विश्वाचं टेन्शन यांच्या डोक्यावरती. सर्व विश्व. आणि नेहमी न्यूज चॅनल बघत बसणार. बघा ना काय झालं UP मध्ये, बघा ना काय झालं दिल्लीमध्ये. तुला काय करायचंय? तू प्रार्थना कर त्यांच्यासाठी. बाई कसे दरड कोसळले बाई. तुलाच अटॅक यायचं इकडं. दरड कोसळली ज्यांच्या अंगावर, त्यांना खड्ड्यातून तिकडून ते दगड बाजूला करून त्यांना जिवंत काढतील, पण ते बघूनच इकडं काही लोक घायल. कमजोरपणा सोडून द्या. भयभीत होऊ नका, घाबरून जाऊ नका, स्वतःला कमकुवत समजू नका. मग तुम्ही देवाच्या राज्यात उपयोगाचं पात्र आहेत. हालेलुया. काचेचं पात्र आपण कंटिन्यू वापरतो का घरात? काचेचे भांडे कंटिन्यू का? फुटण्याची काही शाश्वती नाही, कधी पण फुटू शकतात. स्टीलचे ग्लास जास्त वापरतो की नाही घरात आपण? काचेचे पाहुणे आल्यावरच. इतर वेळेस लहान मुलं आहेत, फुटू शकतात. जे फुटू शकतात, जास्त वापर नाही होत त्यांचा. योना पण असा फुटू शकणारच होता. योना तिकडं माशाच्या पोटातून निघाला आणि तिकडे जाऊन पोहोचलाय. सगळ्यांना संदेश दिला 3 दिवस 3 रात्र. संदेश. लोक बदलले, सगळे परिवर्तन झालं. आता योना नाराज. देवा तू त्यांना का नाही मारलं? मार ना प्लीज, मार ना. मी एवढा लांबून आलो ना, मार ना त्यांना. आता मी सांगून आलो त्यांना, मार ना त्यांना. मग देवाने एक वेल दिला तुंबीचा. काय वेल आहे, काय सावली आहे. देवाने जाळून टाकला. काय देवा,
अरे तुला एक वेलाची एवढी काळजी आहे, माझ्या एवढ्या लोकांची मी काळजी घेऊ नको? हालेलुया. हे असे नुसते देवावर नाराज होणारे रडके लोक, देव त्यांचा वापर करत नाही. आम्हाला खंबीर आणि मजबूत बनायचं. हालेलुया. खिशे रिकामे असताना 4 ठिकाणी सांगत नाही फिरायचं, काय करू पगार नाही झाला. आणि तुम्ही 4 ठिकाणी सांगितलं ना पगार नाही झाला, बोलणारे लोक पण बोलणार नाही तर ऐकताय का चर्च? जे प्रेमाने 2 शब्द बोलत, अरे बापरे पगार नाही झाला, हा पैसे मागल वाटतं. नको, कशाला सांगता? त्यापेक्षा म्हणा प्रभूमध्ये मी धनवान आहे, मी आशीर्वादित आहे. रडके शब्द सोडून द्या. आजार आहे, चालता येत नाही, कंबर दुखते, पाठ दुखते, पोट दुखते, म्हणत राहायचं प्रभूने मला बरं केलंय. सैतानाला कन्फ्यूज करून टाका. मी याला दुखणं देतोय, हा का म्हणतोय असं बरं झालं, तो कंटाळून निघून जाईल दुसरीकडं कुठंतरी. तुम्ही ऐकताय चर्च? तुमच्या जीवनावरची त्याची सत्ता संपली. आमेन. देवाने आम्हाला त्यांच्या कामासाठी उपयुक्त पात्र बनवलेलं आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की. 4 गोष्टी काय शिकलो आपण? पहिली गोष्ट, पात्र कसं बनलं पाहिजे. पहिली गोष्ट, सोन्याचं जास्त मूल्यवान आहे का चांदीचं? कुठलं पात्र बनायचं आम्हाला? मूल्यवान पात्र. कसं बनणार मूल्यवान पात्र? सगळ्यात मूल्यवान गोष्ट काय? येशू. येशूला धारण करून आम्ही मूल्यवान. दुसरी गोष्ट आम्ही काय शिकलो? स्वच्छ पात्र पाहिजे. अस्वच्छ पातेलं वापरणार का तुम्ही? नाही, स्वच्छ पात्र पाहिजे. स्वच्छ कशाने बनणार? कशाने बनणार? येशूच्या रक्ताने. तिसरी गोष्ट काय शिकलो आपण? उपयुक्त पात्र बनायचं, म्हणजे कामी पडणारं पात्र बनायचं. फक्त स्वतःच्या कामी पडायचं नाही, देवाच्या कामी पडायचं. हालेलुया. उपयुक्त पात्र, नेहमी देवासाठी तयार आणि तत्पर राहायचं. चौथी गोष्ट, मजबूत बनायचं. सगळ्यांनी म्हणा मजबूत व्हा. शेजारच्याला सांगा मजबूत व्हा. मजबूत व्हा. बी स्ट्रॉंग. सांगा शेजारच्याला बी स्ट्रॉंग. बी स्ट्रॉंग. आमेन. जर आम्ही या 4 गोष्टी आज आमच्या जीवनात स्वीकारल्या तर आम्ही देवाच्या राज्यात त्याच्या गौरवाचं पात्र तयार होऊ. हालेलुया. देव आमचा वापर करत राहणार. आमेन. बोलो येशू मसीह की. हालेलुया. देवाची स्तुती असो. बायबलमध्ये अनेक प्रकारची पात्र दिलेली आहेत आणि हे जे सन्मानाचं पात्र ते वेगळं असतं. उदाहरणार्थ पटकन 2 उदाहरणं सांगून मी थांबणार आहे. जुन्या करारात एक अशी घटना आहे ना की 2 राजे 4थ्या अध्यायामध्ये एका स्त्रीकडं 2 मुलं आहेत, नवरा मरण पावलेला आहे आणि तो संदेष्टाचा शिष्य होता आणि जाताना खूप मोठं काम करून गेला होता. काम हे करून गेला होता की भरपूर कर्ज करून गेला होता. बोलो येशू मसीह की. काही लोक असं मोठे मोठे कामं करून जगातून जातात. तर त्याने पण मोठं काम केलं, मोठं कर्ज करून ठेवलं आणि मग तो सावकार आला. म्हटलं तुझा नवरा तर मेलाय पण कर्ज तर द्यावं लागेल, त्याची फेड करावी लागेल. म्हटलं काय नाही माझ्याकडे. काय नाही तर मग 2 मुलांना गुलाम करून घेऊन जातो मी. ती बोलली नाही बघू आपण. मग ती धावत आलिशाकडे गेली, देवाच्या संदेष्टाकडं. काय नाही माझ्याकडं, सावकार आला होता, मुलांना घेऊन जाणार आहे, काय करायचं? काय तुझ्या घरामध्ये? 1 घडा तेलाशिवाय काय नाही. हां ठीक आहे, घरी जा, सगळ्यांचे शेजार पाजारांचे भांडे गोळा कर. बोलो येशू मसीह की. काय गोळा कर? पात्र गोळा करायला लावले शेजार पाजारांचे, सगळ्यांच्या घरचे. 2 मुलं आहेत त्यांना घेऊन जा, सगळे पात्र गोळा कर रिकामे आणि जा घरी जाऊन ओतायला सुरुवात करतील. ओके जाते. मुलांना दोघांनाही पाठवलं. बाळा तू इकडे जा, तू इकडे जा, मी इकडे जाते. हे धाड 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 जर सगळे भांडे. काकू भांडं मिळेल का? हो आहे ना, रिकामाचे घेऊन जा. मामा भांडं? हां घेऊन जा. सगळं एक घरातून भांडे. अख्खं घर कशाने भरलं? रिकाम्या भांड्यांनी. नुसतं भांड्यांनी नाही, रिकाम्या भांड्यांनी. सगळे भांडे रिकामे असताना 1 भांड भरलेलं होतं. हालेलुया. ते भांड ओतलं जात होतं, प्रत्येक भांड भरत होतं. देवाला सांगा
ते रिकामे आहेत ना त्यांच्यासारखं नको, जे भरलेलं आहे, जे ओतलं जातंय ना त्याच्यासारखं मला कर. हालेलुया. असा आशीर्वाद दे मला की मी तुझ्या गौरवाचं कारण होईल. आमेन. नवीन करारात योहान 2 मध्ये पाण्याचे 6 दगडी रांजण कसे होते? रिकामे होते. अजून भांडे होते त्या घरात जे रिकामे होते. ऐकताय तुम्ही चर्च? हे मी एवढं विश्वासाने का सांगू शकतो? कारण द्राक्षरस संपला होता. द्राक्षरस संपला म्हणजे द्राक्षरसाचे बुधले. एकाच घरात द्राक्षरसाचे बुधले पण आहेत, पाण्याचे रांजण पण आहेत. देवाला सांगा त्या संपलेल्या द्राक्षरसाच्या भांड्यासारखं मला करू नको, मला त्या रांजणासारखं कर ज्याच्यातून सगळे लोक तृप्त झाले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज आमचं जीवन प्रभूच्या हाती आपण समर्पित करू आणि देवाला सांगूया की प्रभू तुझ्या गौरवासाठी माझा वापर कर. आमेन. या प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समयी प्रभू आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र रक्तात घे. स्वर्ग उघडलं जाऊ देत राजा. तुझ्या आशीर्वादाची ओतणी कर. आज जी वचनं आमच्या कानावरती पडलेली आहेत, आमच्या अंतःकरणात ही वचनं रुजलेली आहेत प्रभू. या वचनाद्वारे आज प्रत्येकाची भेट घेऊन प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वादित केलंस. तुला धन्यवाद देतो. सगळं अडखण दूर कर देवा आणि आज अशी दया कर प्रभू. आज तुझ्या लोकांना तुझ्या गौरवाचे निवडलेले पात्र तू बनव. असा वापर कर देवा, असं स्वच्छ कर, असं मूल्यवान कर माझ्या प्रभू. तुझा अद्भुत आणि महान गौरव प्रकट होईल राजा. अशी मजबूती दे आत्मिक जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा की प्रत्येक संकटापुढे त्यांना टिकाव धरता येईल. धन्यवाद पित्या, आमची प्रार्थना ऐकलीस. धन्यवाद प्रभू, तुझा विशेष अनुग्रहाचा हात प्रत्येकाच्या जीवनावर दिला. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता आहे. आमेन. आमेन.